नमस्कार मित्रांनो, फेरीवाला आवाज हक्क न्याय सन्मान मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अनेक वर्षापासून कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका ज्येष्ठ फेरीवाला ताईंशी संवाद साधणार आहोत। चला त्यांच्या संघर्षाची एक कहाणी त्यांच्या शब्दात ऐकूया। ताई नमस्कार। ताई तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून फेरीचा व्यवसाय करतात? माझं नाव आशा दिलीप पाटील। मी डिसलवा रोडला धंदा करते आणि आमची चौथी पिढी आता चालू आहे। माझी मुलंही ह्याच व्यवसायात। आज अशी परिस्थिती झाली आहे, गेल्या 7 महिन्यापासून आमचे धंदे नाही लागत आहे, तर आम्ही आमच्या मुलाबाळांना पोसायचं कसं? त्यांच्या शाळेचं शिक्षण आम्ही करायचं कसं? आज स्टुडंट लोक जे आंदोलन करतात आहे, आज आम्ही भाजीचा धंदा करून त्यांना आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो का? तर जी आमच्यावर परिस्थिती आली आहे ती त्यांच्यावर नको येऊ। बरोबर आहे? मग तुम्ही आमच्यासाठी काय केलं आतापर्यंत? आता हे प्युअर कोड तुम्ही दिलंय, याचा काय मतलब आहे? आणि हे प्युअर कोड तुम्ही दिलंय आम्हाला, याचा काय मतलब आहे? जर तुम्ही प्युअर कोड आम्हाला दिलंय तर आम्ही इकडचे स्थानिक फेरीवाले आहेत म्हणून दिलंय ना। मग आमचे तुम्हाला वोट पाहिजे, पण आम्ही नको आहेत। मग आता ह्यासाठी आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? या वयातही रोज रस्त्यावर बसावं लागतं, या मागचं कारण काय आहे? कारण का तर आमच्याकडे एवढे शिकलेले कोण नाही, आमची मुलं बाळ पण एवढी शिकलेली नाहीयेत। आताच्या पिढीला त्यांच्या मुलांना आम्ही शिकवायचा प्रयत्न करतोय, तर आम्हाला धंदे लावायला भेटत नाही। आज सरकारने आम्हाला 10,000 रुपये दिलेत, 20,000 रुपये दिलेत, 50,000 रुपये दिलेत, मग ते आम्ही फेडायचे कसे? स्वनिधी योजनेतून दिलेत। स्वनिधी योजनेतलं मग ते आम्ही फेडायचे कसे? ते कर्ज काढून फेडायचे? ते कर्ज काढलं तरी ते कर्ज फेडायचं कसं? आज आमच्यावर 7 महिन्यात किती कर्ज आले, आमच्याकडे होतं नव्हतं तेही आम्ही थोडं विकून खाल्लंय। तर या व्यवसायात घर चालवताना सर्वात मोठी अडचण कोणती येते? सर्वात मोठी अडचण येते की आता गॅस झाला 1,000 रुपये, बरोबर आहे? गॅस नाही, रोजचा खर्च, दूध आहे, भाजी आहे, डाळ तांदूळ आहे, तर आमचं हातावरचं पोट आहे। आम्ही काय जमापुंजी करून ठेवलेली नाहीये की त्याच्यातनं आम्ही काढू आणि ते खाऊ, बरोबर आहे ना? मग आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आहे त्या जाग्यावर थोडंफार तरी करून द्या, एक टायमिंग द्या। कधी अशी वेळ आली आहे का की पोलीस किंवा इतर अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जागा सोडावी लागली, किंवा त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं? त्यावेळी आम्हाला दुःखच होतंय ना। जर पोलीसवाले आमच्यावर एवढं, आमचं वय बघा, तर आम्हाला असं गल्लीत आम्ही लावलं तरी पळवतात आहे, गल्लीत आम्ही लावलं तरी आम्हाला पळवतात आहे। का म्हणून पळवतात आहे? आणि आम्ही इकडचे राहणारी लोक आहेत, बाहेर ना आलेलो नाहीये। सरकारने तुम्हाला एकच गोष्ट द्यायची असेल तर तुम्ही काय मागाल? आम्ही आमची रोजीरोटी मागू। आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला तुम्ही काय सांगाल? आम्ही आजच्या तरुण पिढीला हेच सांगणार की फेरीचा धंदा काय हा गुन्हा नाहीये। याच्यावर मोठे मोठे मंत्री सुद्धा रस्त्यावर बसून मोठे झालेले आहेत। फेरीचा धंदा हा गुन्हा नाहीये। फेरीवाल्यांबद्दल लोकांचा कोणता गैरसमज दूर करायचा आहे? आम्हाला फेरीवाल्यांबद्दल लोकांचा गैरसमज हाच दूर करायचा आहे की तुम्ही जे फेरीवाल्यांना तुच्छ समजताय त्यांना तुच्छ समजू नका, तेही तुमच्यातनं एक आहेत। आणि जे आमच्याकडनं चुकी झाले, जो रस्त्यावर एकदम खाली बसतात आहे, त्यांना आम्ही इथून पुढे खाली बसायला देणार नाही, आहे तसे फुटपाथवर बसू, हीच आमची मागणी आहे। फेरीवाले शहराच्या अर्थव्यवस्थेत काय योगदान देतात? फेरीवाले शहराच्या याच्यात बघा, आमच्याकडे सर्व वस्तू स्वस्त मिळते। दुकानात जी वस्तू तुम्हाला 500 रुपयाला भेटणार ती वस्तू तुम्हाला 100 रुपयाला मिळणार, 150 रुपयाला मिळणार। याच्यापेक्षा अजून आम्ही काय कमी करू शकतो? तुम्ही नोंदणीकृत फेरीवाले आहात का? हो, आम्ही नोंदणीकृत फेरीवाले आहे, प्लस आम्ही इकडचे वोटर आहे। जर मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री आता तुमच्या समोर उभे असतील तर तुम्ही त्यांना कोणता एक संदेश द्याल? त्यांना देवाभाऊंना मी एकच संदेश देईल, आता तरी फेरीवाल्यांकडे लक्ष द्या, त्यांना आत्मदहन करण्याची वेळ येऊन देऊ नका। 7 महिने झाले,
धन्यवाद. ही होती आपल्या ताईची कहाणी. अशा अनेक कष्टकरी फेरीवाल्यांचे अनुभव आपण समाजापर्यंत पोहोचवत राहू. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक कष्टकरी फेरीवाल्याला सन्मानाने व्यवसाय करायची संधी मिळायला हवी तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि फेरीवाला आवाज हक्क न्याय सन्मान या अभियानाशी जोडलेले राहा. धन्यवाद.